बैलगाडा क्षेत्र म्हणजे असं क्षेत्र आहे की जे स्वतःच्या जीवावर काय होऊ शकत नाही, त्याला पाहिजे ते मित्राची साथच. पहिल्यापासून आमचे आजोबा हरिभक्त परायण देवराम शिवराम गवळी यांच्यापासूनच तो वारसा चालू आहे. त्याच्यानंतर आमची एक घरची गाय होती, घरच्या गायला एक वासरू झालं. ते असंच बारीक होतं तेव्हा आम्ही त्याला इथं पळवायचो. त्याच्यानंतर त्याला घाटामध्ये झुपला. त्याच्यानंतर मग हळूहळू जसे जसे बैल हे होते त्याची आवड निर्माण झाली. तर हा जो राणा बैल आहे ना, राणा बैल आपण देव मध्ये घेतलेला आहे. सहज असंच गाडी आली होती देवला बैलांची, तेव्हा बघायसाठी गेलो होतो एक आवड म्हणून. पण आवडला तिथं आपल्याला, तेव्हा आपण हा राणा बैल घेतलेला आहे. बऱ्याच ठिकाणी राणाने आपल्याला चांगल्या प्रकारे किताब मिळवून दिलेला आहे. बैलाने आजपर्यंत आम्हाला कधी नाराज केलं नाही आणि आमचा शब्द इथून पुढे पण बैल आपल्याला कधी नाराज करणार नाही. आधीचं बैलगाडा क्षेत्र जे आहे ना, ते टोपीवाल्यांचं आणि फेट्यावाल्यांचं बैलगाडा क्षेत्र होतं. आताचं बैलगाडा क्षेत्र हे आपल्यासारखे यंग पोरं यांचं बैलगाडा क्षेत्र झालेले. बैलगाडा क्षेत्रात कधी पण संयम पाहिजे, शांतता पाहिजे. आताचं जे यंग जनरेशन आहे ना, त्यांना संयम नाहीये. काही काहींना वाटतं की माझा